शिवांशसोबत खेळायला आज त्याचा फ्रेंड आला होता. मग काय, दोघांनाही काहीतरी चटपटीत खायला बनवावं म्हणून मग मी आज सोयाबीन चिल्ली बनवायचं ठरवलं. सोयाबीन चिल्लीला व्हेज लोकांचं नॉनव्हेज म्हणतात, कारण त्यामध्ये नॉनव्हेज इतकेच प्रोटीन असतात. चला तर मग सोयाबीन चिल्ली बनवूया. यासाठी मी सोयाबीनला 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलं आणि गरम पाण्यामध्ये मीठ टाकून 20 मिनिटं त्याला भिजत घातलं. त्यानंतर त्यातील पाणी काढून टाकलं आणि याला डीप फ्राय केलं. डीप फ्राय करण्या अगोदर मी याला फक्त कॉर्नफ्लॉवर आणि लाल तिखट, काश्मीरी लाल तिखटने कोट करून घेतलं आणि डीप फ्राय केलं. त्यानंतर 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेऊन त्याची अशा पद्धतीने पातळ स्लरी बनवून घेतलेली आहे. त्यानंतर आता फोडणीसाठी इथं मी अद्रक आणि लसूण मोठं कुटून घेतलं आहे. तुम्ही कुटण्याऐवजी इथे तुकडे करून सुद्धा अद्रक आणि लसूण वापरू शकता. त्यानंतर तुम्हाला हव्या असतील त्या व्हेजिटेबल्स तुम्ही इथे ॲड करू शकता. मी फक्त कांदा आणि शिमला मिरची ॲड केलेली आहे. मग मी त्यामध्ये सोया सॉस, चिली सॉस आणि टोमॅटो सॉस असे 3ही सॉसेस ॲड केले आणि जी कॉर्नफ्लॉवरची स्लरी होती ती सुद्धा ॲड करून मस्तपैकी शिजवून घेतली आणि त्याचा एक घट्टसर असा सॉस बनवला. सॉस म्हणण्याऐवजी ग्रेव्हीज बनवली. त्यानंतर त्यामध्ये मी थोडंसंच लाल तिखट टाकलं आहे, कारण लहान मुलांना खायचं होतं. आणि अशा पद्धतीनं जे आपण तळून घेतलेले सोयाबीन्स आहेत त्या यामध्ये ॲड करायचे आणि परतवून घ्यायचे. ही सोयाबीन चिल्लीची रेसिपी अगदी बनवायला सोपी आणि चवीला खूप भन्नाट अशी बनवून तयार होते. तुम्हीही नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.